आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आले, 28 फेब्रुवारी 1993 रोजी आठवड्यातील कोणता वार होता? अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेत सुद्धा असतात आणि ते कसे काढायचे ते आज आपण पाहणार आहोत. अधिवर्ष आणि सामान्य वर्ष. अधिवर्ष म्हणजे 366 दिवस असतात त्याला अधिवर्ष म्हणतात आणि 365 दिवस असतात त्याला सामान्य वर्ष म्हणतात. 366 मध्ये 4 न पूर्णपणे भाग जातो म्हणून त्याला काय म्हणतात? अधिवर्ष असे म्हणतात. आता पहा इकडे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. जानेवारीचा कोड आहे 1, फेब्रुवारीचा 4, मार्चचा 4, एप्रिलचा 0, मेचा 2, जूनचा 5, जुलैचा 0, ऑगस्टचा 3, सप्टेंबरचा 6, ऑक्टोबरचा 1, नोव्हेंबरचा 4 आणि डिसेंबरचा 6. हे काय झाले? महिन्याचे कोड. आणि रविवारचा कोड 1, सोमवारचा कोड 2, मंगळवारचा कोड 3, बुधवारचा कोड 4, गुरुवारचा कोड 5 आणि शुक्रवारचा कोड 6 आणि शनिवारचा कोड 0. हे झाले आपले आठवड्यातील वार. आता पहा प्रश्न काय आहे? 28 फेब्रुवारी 1993. तर आता पहा 1993 हा सामान्य वर्ष आहे का अधिवर्ष आहे? आता 1993 मध्ये 4 चा भाग जातो का? नाही. म्हणजे हा कोणता वर्ष झाला? सामान्य वर्ष. वर्ष. आता दुसरी स्टेप पाहू. 93 ला कितीने भागायचं? 4 ने. चला भागूया. 4 दुने 8, 9तून 8 गेला 1, 3 खाली आणा, 4 तिरी 12, 13तून 12 गेले 0. आता पहा जेव्हा आपण 4 ने भागतो तेव्हा आपण काय पाहायचं? भागाकार. नंतर पहा 93 ला आपण कितीने भागला? 4 ने. आता 28 ला कितीने भागायचं? 7 ने. 7 चो 28, 0 0. आता पहा जेव्हा 4 ने भागतो तेव्हा आपण भागाकार पाहतो आणि जेव्हा 7 ने जेव्हा आपण भागतो तेव्हा काय पाहायचं? शेष म्हणजे बाकी. आता पहा 7 ने 28 ला भागला. आता 7 नेच कितीला भागू? 93 ला. 7 1 7, 9तून 7 गेले 2, 7 तिरी 21, 0 आणि 2. 4 न भागलं आपलं भागाकार किती आलं? 23. 7 न 28 ला भागलं आणि 7 न जेव्हा आपण भागतो तेव्हा आपल्याला भागाकार नाही पाहिजे, काय पाहिजे? फक्त शेष. आणि 7 ने 93 ला भागलं तेव्हा आपलं शेष किती आला आहे? 0 2. आता पहा काय आहे? 28 फेब्रुवारी 1993. नंतरची स्टेप आहे फेब्रुवारी. फेब्रुवारीचा कोड किती आहे? 4. नंतर 93 ला आपण 4 ने जेव्हा भागलो तेव्हा उत्तर भागाकार किती आलाय आपला? 23. जेव्हा 7 ने भागतो तेव्हा भागाकार नाही पाहायचं, काय पाहायचं? शेष किती आलाय? 0. नंतर 93 ला जेव्हा आपण भागलं तेव्हा शेष किती आलाय? 0 0 2. आता यांचं काय करायचं? बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि हे 2. किती आली आहे बेरीज आपली? 29. आता पहा या 29 ला कितीने भागायचं? 29 ला कितीने भागायचं? 7 ने. जेव्हा आपण 7 ने भागतो तेव्हा आपण का पाहतो? शेष. मग शेष किती आलाय आपला? 1. किती आलाय? 1. आता पहा आठवड्यातील वार. रविवारचा कोड किती आहे? 1 आणि आपलं इथे शेष किती आलाय? 1. म्हणजे कोणता वार असेल? रविवार. पहा प्रश्न काय आहे? 28 फेब्रुवारी 1993 रोजी आठवड्यातील कोणता वार होता? म्हणजे 28 फेब्रुवारी 1993 ला कोणता वार होता? रविवार. आता त्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे? 14 ऑगस्ट 1947 रोजी आठवड्यातील कोणता वार होता? आता पहिली स्टेप काय आहे आपली?
सामान्य वर्ष की अधिवर्ष? आता 1947 इथे 4चा भाग जातो का? नाही. म्हणजे हा कोणता वर्ष झालं? सामान्य वर्ष. झालं. नंतर काय केलं आपण? 47 ला कितीने भागलं? 4. 4 एक 4 0 4 एक 4 7तून 4 गेले 3. पहा, जेव्हा आपण 4 ने भागतो तेव्हा आपण काय का पाहतो? भागाकार. आता किती? 14 ला कितीने भागायचं? 7 ने. आणि 47 ला कितीने भागायचं? 7 ने. 7 दुने 14. जेव्हा आपण 7 ने भागतो तेव्हा आपण का पाहतो? शेष, म्हणजेच बाकी. नंतर कितीला भागायचं आहे? 47 ला. 7 ने. 7 एक 7 7 2 14 7 3 21 7 4 28 छक्कम 7 छक्कम 42 0. 47 मधून 42 गेले 5. आता पहा, आपण 4 ने भागलं, भागाकार किती आलं? 11. जेव्हा 7 ने भागतो तेव्हा आपण का पाहतो? शेष. किती आलं? 0. आणि 7 ला 47 ला 7 ने भागलं तेव्हा उत्तर शेष किती आलं आपलं? 5. आता पहा, नंतर काय आहे? 14 ऑगस्ट. ऑगस्टचा कोड किती आहे? 3. नंतर काय पाहतो आपण? भागाकार किती आला आहे? 11. नंतर 14 ला 7 ने भागलं तेव्हा शेष किती आला आहे? 0. आणि 47 ला 7 ने भागलं तेव्हा शेष किती आला आहे? 5. यांची काय करायची? बेरीज. 5 आणि 3 8. 8 आणि 1 9. आणि हा 1. म्हणजे बेरीज किती आली आपली 19. आणि 19 ला आपण कितीने भागतो अजून? 7 ने. 7 दुने 14. 9तून 4 गेले 5. आणि 1तून 1 गेला 0. म्हणजे उत्तर किती आलंय आपलं? जेव्हा 19 ला 7 ने आपण भागतो तेव्हा का पाहतो आपण? शेष. किती आलाय शेष आपलं? 5. आता 5 कुठं आहे? गुरुवार. म्हणजे आपला हा वार कोणता होणार? 14 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता? गुरुवार. अशा प्रकारे आपण या पद्धतीचे प्रश्न याप्रमाणे सोडवू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे 8 जानेवारी 1998 रोजी आठवड्यातील कोणता वार होता? याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा.